तर मंडळी, महान गौतम गंभीर जेव्हापासून टीम इंडियाचे कोच झाले, तेव्हापासून टीम मध्ये कोणाला घ्यायचं, कोणाला कुठल्या जागेवरती खेळवायचं आणि कोणाला कधी टीम मधून बाहेर काढायचं आणि कोणाच्या जागेवरती कोणाला आणायचं हे शक्यतो तेच ठरवत होते. म्हणजे काय, तर गौतम गंभीर म्हणेल तीच पूर्व दिशा, असा काहीतरी पॅटर्न बनला होता. आणि अजून काय, तर गंभीर पूर्णपणे टीमचा सीईओ असल्यासारखं वागत होते असं दिसून येत होते. पण जेव्हापासून गौतम गंभीर कोच झाले, तेव्हापासून त्यांनी असे अनेक निर्णय घेतले. काही निर्णय टीमच्या हितात गेले, तर काही निर्णयावरती अक्षरशः टीकेची झोड उठली होती. पण एवढं होऊन सुद्धा गंभीर आपल्या मतांवरती ठाम होते आणि टीमचा खुळखुळा कसा होईल याकडे त्यांनी पूर्णपणे लक्ष दिलं होतं. पण शेवटी असा एक पॉइंट येतो जिथे सगळ्यांना झुकावंच लागतं. तसंच काहीतरी गौतम गंभीरच्या बाबतीत घडलंय. आणि आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, "अति तिथं माती", तसंच काहीतरी गंभीर साहेबांच्या बाबतीत झालंय. आणि आता गंभीर तोंडावरती पडतोय का असं दिसून येतंय. पण तोंडावरती का पडतोय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. खरं तर 20 डिसेंबर या तारखेला येणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा शेड्यूल आणि संघ जाहीर झाला. पण याच्या अगोदर टीम इंडियामध्ये कोण खेळणार आणि कोण बाहेर जाणार हे शक्यतो गौतम गंभीरच्याच हातात होतं. म्हणून तर काय, एक वेळेस आउटफॉर्म असलेला कॅप्टन सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या बाहेर जाईल, पण शुभमन गिल आणि हर्षित राणा हे दोघं प्लेयर मात्र सिलेक्ट होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष होती. पण 20 डिसेंबरला येणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला. त्यामध्ये हर्षित राणाची एंट्री झाली, पण भारताचा स्टार फलंदाज आणि व्हाईस कॅप्टन शुभमन गिलचा मात्र पत्ता कट झाला. आता या निर्णयाचं सगळीकडे कौतुक होत असलं तरी सुद्धा जेव्हापासून गौतम गंभीर हेड कोच झालाय, तेव्हापासून चॅम्पियन ट्रॉफी झाल्यानंतर रोहित शर्माला ओडीआय कॅप्टन्सी मधून काढून टाकण्यात आलं आणि त्याच्यानंतर शुभमन गिलला ओडीआयचा कॅप्टन बनवण्यात आलं. आता या निर्णयामुळे सगळीकडे बोंबाबोंब तर झालीच होती, पण तरी सुद्धा आपलंच खरं या मुद्द्यावरती गौतम गंभीर सर ठाम होते. आता याच्यानंतर टेस्टमध्ये सुद्धा त्याला कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि टीम इंडियाचा नवा फेस म्हणून पुढे आणणार म्हणून त्याला T20 सुद्धा व्हाईस कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली होती. पण आता सूर्यकुमार यादवचं वय लक्षात घेता हा एकच वर्ल्ड कप तो खेळणार असल्यानं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि याच्यानंतर तिन्ही फॉर्मॅट मधला कॅप्टन शुभमन गिल राहील, अशी काहीतरी खेळी गौतम गंभीर आणि अजित करक यांची होती. पण T20 नंतर व्हाईस कॅप्टन होण्यापूर्वी हार्दिक पांड्या किंवा अक्षर पटेल हे व्हाईस कॅप्टनच्या रेसमध्ये होते. पण गंभीरने या दोघांनाही बाजूला करून T20 मध्ये जागा होत नसताना शुभमन गिलला फिट करायचा प्रयत्न केला. आणि अशा तऱ्हेने शुभमन गिलला नेक्स्ट इंडियन क्रिकेटचा फेस बनवायचा असं मिशन गौतम गंभीर यांचं कुठेतरी फेल झाल्याचं दिसून येते. कारण 20 डिसेंबरला जेव्हा संघ घोषित झाला, तेव्हा शुभमन गिलची व्हाईस कॅप्टन वरून हकालपट्टी तर झालीच होती, पण 15 मध्ये सुद्धा त्याला त्याची जागा मिळवता आली नाही. आता याच्यावरून सुद्धा काही मतभेद झाल्याचं न्यूजवरून पुढे आलंय. कारण सिलेक्शन कमिटीमध्ये अजित अगरकर आणि गौतम गंभीर हे शुभमन गिलला 15 मध्ये इन्क्लूड करायच्या तयारीत होते. पण बाकी तीन म्हणजे अजय रात्रा, आर.पी. सिंग आणि प्रज्ञान ओझा हे तिने बाकी सिलेक्टर गिलचा फॉर्म पाहता त्याची टीम मध्ये जागा बसत नाही याच्यावरती ठाम होते. आणि याच्याचमुळे 2-3 अशी मतं पडली आणि गिलचं सिलेक्शन येणाऱ्या वर्ल्ड कपसाठी झालं नाही आणि अशा रीतीने गंभीरच्या आणि आगरकरच्या पॅनलचा पराभव झाला. आता याच्यावरून 2 गट पडले आहेत का, तर पडले आहेत. पण गिलचा परफॉर्मन्स बघता मागच्या 8 इंटरनॅशनल मध्ये त्याची आकडेवारी काही ठीक नाही हे दिसून आलंय. त्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 सीरीज मध्ये गिल कुठेतरी गंडलाय हे आपल्याला दिसून आलं. साहजिकच रन्स न करणं हाच त्याचा पत्ता कट होण्यामागचं स्ट्रॉंग कारण ठरलं. पण गिल खराब खेळलाय म्हणून गंभीर तोंडावरती पडलाय का, तर नाही. विषय एवढ्यावर थांबत नाही. कोच नव्हता तेव्हा त्याने एका प्लेअरचं प्रचंड कौतुक करायचा. T20 मध्ये कोहलीला त्याने रिप्लेस केलंच पाहिजे असं गंभीरचं म्हणणं होतं. तो प्लेअर म्हणजे संजू सॅमसन. पण यात संजू सॅमसन जेव्हा धडाकेबाज बॅटिंग करून टीम इंडियाला व्यवस्थित जबरदस्त ओपनिंग स्लॉट भरून काढत होता, तेव्हाच गिलला T20 मध्ये घुसवलं आणि इनफॉर्म संजू सॅमसनला गिलनं रिप्लेस केलं. बिचारा संजू सॅमसन बेंचवरती बसून राहिला. आता हा निर्णय सुद्धा गौतम गंभीर साहेबांचाच होता आणि हा एक गंभीरचा डाव सबशेल फेल झाला होता. याच्यानंतर नाव आलं ते म्हणजे ईशान किशनचं. 2023च्या डिसेंबरमध्ये ईशानने पर्सनल रिझन्समुळे सिलेक्टर्सकडे ब्रेक मागितला होता. त्यानंतर 2 महिन्यात त्याला बीसीसीआय मधून सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधून काढून टाकण्यात आलं. त्याने डोमेस्टिक क्रिकेटला प्राधान्य दिलं आणि तिकडे जबरदस्त रन्स केले. खोऱ्यानं शतक ठोकले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने अक्षरशः धुव्वा केला होता.
200च्या स्ट्राईक रेटने टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त धावा 570 धावा केल्या होत्या. अजून काय तर झारखंडला आपल्या कॅप्टन्सीमध्ये पहिल्यांदाच त्याने ट्रॉफी जिंकून दिली होती. जो ईशान किशन गंभीरच्या लाईनअपमध्येच नव्हता, तो डायरेक्ट वर्ल्ड कपच्या संघात आला होता. डोमेस्टिक क्रिकेटच्या जोरावरती वर्ल्ड कपमध्ये सिलेक्ट झाला होता. ईशान किशन बॅकअप ओपनर म्हणून सिलेक्ट झालाय, पण बॅकअप ओपनर शुभमन गिल सुद्धा येऊ शकला असता. पण बॅकअप कीपर निवडण्यात आला आणि याच कारणामुळे गिलला संघातलं आपलं स्पॉट गमवावं लागलं आणि गंभीरचा इथं दुसरा डाव पण गंडला. पण विषय एवढ्यावर थांबला नाही. भारताचे लाडके रवी शास्त्री एकदा म्हणाले होते, अरे वो दोनों दादा है, ऐसे व्हाइट बॉल जायंट्स प्लेयर के साथ आप मस्ती मत करो, अगर ये उनका दिमाग ठीक हो गया ना और सही बटन दब गया ना तो आजू बाजू के सब प्लेयर्स निकल जाएंगे. अर्थात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विरोधात गंभीर असं काहीतरी चित्र आपल्याला बघायला भेटलं होतं. आणि या दोघांमध्ये वाद असल्याच्या चर्चा अनेकदा सगळीकडे देखील दिसून आल्या होत्या. पण नंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नंतर रणजी ट्रॉफी आणि नंतर इंग्लंडची सिरी, आधीच या दोघांनी घेतलेली रिटायरमेंट हा वेगळाच ड्रामा होता. आणि याच्याबद्दल आता जास्त काही बोलायला नको. दोघांनी टेस्ट मधून अचानक रिटायरमेंट घेतल्यानंतर दोघे वन डे मधून जातील आणि या दोघांना ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका सिरीज ही अल्टिमेट आहे अशा बातम्या आल्या होत्या. पण हा डाव सुद्धा गंभीरच होता. दोघांना अल्टिमेट द्यायचं आणि सिरीज मध्ये जर परफॉर्मन्स नाही आला तर दोघांना त्याच्या जोरावरती बाहेर काढायचा असा कुठला तरी गंभीरचा प्लॅन होता. पण रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्धची सिरीज गाजवली आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला. त्याच्यानंतर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग 2 षटके ठोकली आणि आपण कोण आहोत हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं. शतक ठोकल्यानंतर ड्रेसिंग रूम कडे तो ज्या पद्धतीने बघत होता यावरून सगळ्यांना वाटलं होतं की रोको आणि गंभीर मध्ये काहीतरी बिनसलं आहे. पण एवढं होऊन सुद्धा गौतम गंभीर थांबला नाही. सिरीज झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये भाऊ बोलून गेला की टीम इंडियामध्ये आपल्याकडे सुपरस्टार कल्चर नकोय. जो धावा करेल त्याच्याकडे लक्ष नेता टीम इंडिया कशी खेळेल याच्याकडे आपण लक्ष देऊया. साहजिकच त्याने टार्गेट केलं होतं विराट कोहली आणि रोहित शर्मा. याच्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी त्यांच्या मागे तगादा लावला. मग काय दोघांनीही हा तगादा कबूल केला आणि मनावर घेतला आणि पहिल्याच सामन्यामध्ये रोहित शर्माने 150 लावला आणि विराट कोहलीने 100 लावला आणि दाखवून दिलं की सुपरस्टार का होत. आपला परफॉर्मन्स पण तेवढाच भारी आहे जेवढा आपलं सुपरस्टार कल्चर आहे. आता या दोघांचा परफॉर्मन्स बघता गंभीर तोंडावर पडला आहे का, तर 100% तोंडावर पडलाय. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची टेस्ट मधून अचानक रिटायरमेंट, त्याच्यानंतर रोहित शर्माची घालवलेली कॅप्टन्सी आणि याच्या सगळ्यात गिलला नेक्स्ट जनरेशन टीम इंडियाचं स्टार बनवण्याच्या नादात कोणाशी भिडला होता याचं त्याला भानच नव्हतं. थोडक्यात काय तर गंभीरनं आखलेले सगळे डाव आता फेल गेलेत हे दिसून आलं. तुम्हाला अजून काय वाटतंय, गंभीर किती दिवस राहील आणि जरी राहिला तरी टीम इंडियावरती त्याचा प्रभाव काय पडेल? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.